नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. गुरुवारी विनायक चतुर्थी होती. त्यानिमित्ताने मी आमच्या गावातल्या मस्तच अशा फुलांच्या बाजारात गेलेली होती. फुलांचा बाजार तर सकाळी 3लाच भरत असतो. मी गेली तोपर्यंत संपण्यात आलेला होता. आणि या गोदावरी नदीच्या काठावरती घाटावरती आल्यावर काय फील होतं मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. इथे इतकी शांतता जाणवते. खूप गर्दी असते, पण त्या गर्दीतही आपण स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आपला स्वतःशी एक वेगळंच असा स्वतःच्या अंतरात्म्यापर्यंत आवाज जात असतो. इथलं वातावरणच खूप वेगळं आहे. घाटावरती अशा महादेवांच्या पिंडा आहेत जागोजागी आणि लोक अगदी छान मनोभावाने इथे पूजा करत असतात. फार छान इथलं सकाळचं एक वेगळंच दृश्य असतं. तुम्ही अनुभवलं नसेल तर नक्कीच जाऊन अनुभवा. आणि मग पुढे आल्यावरती आता कुंभमेळ्यासाठी खूप काम सुरू आहे. मग त्यामुळे बाजार इथेही भरतो, पण आज जरा जास्तच भरलेला होता. आणि मी दिवाळीनंतर आलेली, दिवाळी म्हणजे नंतर येण्याचा योगच आलेला नव्हता इकडे येण्याचा. तर बघितलं तर बाजारात बरेचसे बदल झालेले दिसत होते. बरेचसे लोक तिकडे म्हणजे जिथे मेन फुलांचा बाजार भरतो तिथून गोदावरी नदीच्या काठावर विकायला आलेले होते. हे सगळे मोठे मोठे असे ढीग लागलेले असतात इथे. पण सकाळी 7पर्यंत बऱ्यापैकी म्हणजे गर्दी कमी होऊन जाते, कारण की सकाळी जे घेणारे असतात व्यापारी ते सकाळी 3 वाजेपासून येऊनच सगळं घेऊन जातात. इथली मन प्रसन्न करणारी फुलं बघितली तर सगळा थकवा आपला निघून जात असतो. ही गावठी गुलाबाची फुलं, जरबेराची फुलं आज बऱ्यापैकी कमी फुलं होती, कदाचित विकली. आजूबाजूला गोदामाईच्या तीरावर अनेक मंदिरं आहेत आणि तिथला घंटानाद, तिथला आवाज, हे सगळं खूप मन प्रसन्न करणारं दृश्य असतं. हे सगळं बघून मी खरंच स्वतःशी कृतज्ञता व्यक्त करते की इतक्या सुंदर शहरात, फुलांच्या शहरात, असं सुंदर निसर्गरम्य वातावरण असलेल्या, नेहमीच वर्षभर थंड असणाऱ्या शहरात मला राहण्यासाठी म्हणजे योग जुळून आला. हे खरंच म्हणजे मी याविषयी कृतज्ञता व्यक्त करते, कारण की अनेक गावं फिरली, पण इथे जी शांतता आहे अगदी वेगळीच आहे. प्रत्येकाला आपलं गाव आवडतच असतं, याविषयी म्हणजे वादच नाही. पण हे काय माहिती, एक या शहरात जोही येतो तो या शहराच्या प्रेमात पडतो. ठिकठिकाणी असे वाट्यावरती खूप सारे फुलं विकायला असतात. जर रविवार कारंजा मार्केटमध्ये घेतले तर हे 20-20 रुपयाला वाटे असतात, आणि बाजारात गेलं तर यांचे 20 रुपयाचे 4 वाटे हे 40 रुपयात मिळतात. मला धनश्रीने बऱ्याच दिवसापासून सांगितलेलं होतं की देवघराची म्हणजे पूजा करतानाचा व्हिडिओ दाखवा आणि परत स्वामींची मूर्तीही दाखवा. मी 2 वेळेस तिला व्हिडिओमध्ये दाखवलेली, पण कदाचित तो व्हिडिओ तिने बघितला नसेल प्रॉपर. आणि आज मी प्रॉपर असं विनायक चतुर्थी आहे माघ महिन्यातली, तर त्या निमित्ताने देवांची पूजा करणार आहे. तर मी ते तुमच्यासोबत अगदी थोडक्यात शेअर करणार आहे. देवपूजा करताना मी देवांची आंघोळ करण्यासाठी या लिक्विडचा वापर करत असते. हे लिक्विड छान आहे, विमचं आहे आणि शुद्धम नाव आहे. विनायक चतुर्थी असल्यामुळे सगळीकडे गणपती बाप्पांच्या मंदिरांच्या बाहेर मंडप टाकलेले, महाप्रसादाचं आयोजन केलेलं, अगदी प्रत्येक गल्लीतलं वातावरण मस्तच झालेलं होतं. आमच्याच एरियामध्ये 2 मंदिरं आहेत. सगळीकडे छान असा म्हणजे भजनांचा आवाज येत होता आणि मोठे मोठी खूप अशी म्हणजे पूर्वतयारी करणं सुरू होतं. नाशिकला नवशा गणपती म्हणून खूप असं मोठं छान गणपती बाप्पांचं मंदिर आहे गोदावरी नदीच्या काठावरती. बरेच जण गेलेले असतील, नाशिककर तर नेहमीच जाता, कारण की हे श्रद्धास्थान आहे. तिथे गेल्यावरती मी दाखवलेलं हे घंटा बांधलेल्या असतात, तर तिथे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. खरंच होतात तिथे इच्छा. तर मलाही जायचं होतं, पण चतुर्थीच्या दिवशी इतकी गर्दी असते तिथे की डायरेक्टली मंदिरापासून हायवे बऱ्यापैकी लांब आहे, पण तिथपर्यंत रांगा लागलेल्या असतात. मी लवकरच जाण्याचा प्रयत्न करेन, कारण की मी बऱ्याच दिवसापासून गेलेली नाही आहे आणि मला जायचं आहे. त्यामुळे
असं सारखं वाटत होतं की जायला हवं. पण जवळपास 4-1 तास गेले असते या सगळ्यामध्ये आणि बऱ्याच गोष्टी आपल्या म्हणजे कामं तर रोजचीच आहेत, पण सध्या खूप वेळ कसा पटापट जातो आहे ना हेच कळत नाही आहे. तुमच्यापर्यंत व्हिडिओही पोचवायचा होता, तर या सगळ्या गोष्टींमध्ये माझं मंदिरात जाणं राहून गेलं. पण नक्कीच मी लवकरच त्या मंदिरात जाणार आहे. महिन्यातून एकदाच ना मी या लिक्विडचा वापर करत असते. बाकीच्या वेळेस ना मी हळद आणि चंदन पावडर आहे माझ्याकडे, तर ते मिक्स करून त्यांचा वापर करून देवांना अंघोळ करत असते. कारण की सारखं सारखं हे लिक्विड मी लावत नाही. म्हणजे हे देव ना अँटिक आहेत आणि त्यांना ना डिझाईन उठून दिसण्यासाठी ना काळपट असं काहीतरी भरलेलं असतं. तर सारखं काहीही वापरलं ना तर त्यांचं ते निघून जातं, म्हणून मग ते टिकून राहावं त्यांचं सौंदर्य, म्हणून मग मी कुठलंही जास्त वापरण्याचा प्रयत्न करत नाही. फक्त महिन्यातून एखाद्या वेळेस, 2 महिन्यातून एखाद्या वेळेस लिक्विडचा वापर करते की थोडी चमक येते. आणि जनरली हळद आणि चंदन पावडरने पण फार छान देव असे निघतात. प्रत्येक गावामध्ये ना इच्छापूर्ती गणपती बाप्पांचं मंदिर असतंच प्रत्येक ठिकाणी, आणि ते गावाचं ना श्रद्धास्थान असतं. आमच्या इथे तर तुम्हाला माहितीच आहे भरपूर मंदिरं आहेत. कालिंका माता मंदिरात पण मला जायचं आहे, तिथेही लवकरच जाईल. जाता येताना दिसत असतं मंदिर, बाहेरून नमस्कार नेहमीच होत असतो. पण ना खरं तर जायला हवं, पण आपण असा वेळ काढून जाऊ स्पेशली या विचारानेच बऱ्याचदा मंदिरात जायचं राहून जातं. मला राधाकृष्ण मंदिरात पण जायचं आहे, कधीचंच जायचं आहे, तेही राहून गेलेलं आहे. तिथे गेल्यावर पण ना खूप वेगळी शांतता फील होते. म्हणजे मूर्ती बघितल्यानंतर ना राधाराणी आणि भगवान श्रीकृष्णांची डोळ्यातून ना अश्रू येतात डायरेक्टली, इतकं छान फील होतं. म्हणजे एकदम मन शांत होतं. खरं तर आठवड्यातून ना एकदा आपण मंदिरात जायलाच हवं. म्हणजे स्वतःला आपण अगदी सगळं असं जसं पंचकर्म केल्यावरती बॉडी क्लीन होते ना, तसंच मंदिरात गेल्यावरती ना एक वेगळंच आत्मिक समाधान मिळतं. नंतर देवांची अंघोळ झाल्यानंतर 4 ते 5 पाण्याने मी म्हणजे धुवून घेतलं देवांना, त्यांची अंघोळ केली आणि नंतर मी पुसून घेतलं कोरड्या छान अशा स्वच्छ नॅपकिनने. मी जी बाजारातून फुलं आणली होती ती तुमच्यासोबत शेअर करते. नंतर ना पूजा करताना माझ्याकडे फुलं होती ना, तर मीही खूप आनंदी होती आणि स्वतःहूनच माझे सारखे हात देवांसमोर ना जोडले जात होते. देवपूजा केल्यानंतर किंवा करताना ना जे जाणवतं ना ते खरंच कशाशीच त्याची तुलना होऊ शकत नाही. आपण त्या गोष्टीशी एकरूप झालेलो असतो आणि मनापासून अगदी सगळं करत असतो. रोज करायलाच हवी. मी पण तुम्हाला प्रश्न पडेल, मी रोज अशी पूजा करते का? नाही, अशी रोज होत नाही. अगदी साधी देवपूजा होत असते. देवपूजा नाही झाली ना तर मी दिवा पण नेहमीच लावते. कारण की म्हणजे फक्त पाण्याने वगैरे देव धुवून घेत असते, कारण की यांना सारखं सारखं लिक्विड लावायला चालत नाही देवांना. संध्याकाळी ना म्हणजे दिवा लावणं, अगरबत्ती तर मी लावणं बंद केलं आहे. मला धूप लावायला प्रचंड आवडत होतं, पण जेव्हापासून मला घशाचा थोडा त्रास होतो ना, तर नाही सांगितलेलं आहे डॉक्टरांनी, ज्याचा तीव्र वास येईल अशा वस्तू नाही वापरायच्या. मग मी खूप रेअर वापरते एखाद्या वेळेस. तर संध्याकाळी पण मी मुलींना शिकवलं आहे की देवांना दिवा तुम्ही लावायचा, दरवाजाच्या बाहेर दिवा लावायचा. बऱ्याचदा दरवाजाच्या बाहेर नाही लावलं जात, पण मग ना पाय वगैरे लागतात, कधी कोणी शूज काढतं म्हणून. पण आमच्याकडे एंट्रीलाच राधाकृष्ण आहेत ना, तर तिथे मी नेहमी दिवा लावण्याचा प्रयत्न करते. दीपलक्ष्मी आणि गजलक्ष्मीना मी म्हणजे या टेबलवरती ठेवलेल्या आहेत, अगदी दिवाळीपासूनच ठेवलेल्या आहे. आणि त्यांनाही नेहमी देवपूजा करताना त्यांचीही पूजा करून घेत असते. आणि जे दरवाजाच्या एंट्रीलाच आहे राधाकृष्ण, तर त्यांचीही नेहमी दिवा वगैरे ओवाळून मी पूजा करून घेत असते. आणि जाताना येताना नेहमीच त्यांचं नामस्मरण म्हणजे ॲटोमॅटिकली होतं, कारण की ते दिसतात समोर आणि फार छान वाटतं. नंतर ना मी माळा वगैरे होत्या, देवपूजा केल्यानंतर ना माळा धुवून घेतल्या आणि त्या देवांना घालून दिल्या. या माळांना सिटी सेंटर मॉल आहे तिथे दसऱ्यापासून किंवा दसऱ्याच्या आधीच ना
स्टॉल लागतात आणि अगदी सुंदर सुंदर देवपूजेचे साहित्य मिळतं तिथं. देवांचे कपडे, देवांच्या माळा, म्हणजे अनेक वस्तू मिळतात तिथे. यावर्षी माझं जाणं झालंच नाही कारण की मी नव्हतीच. पण नेक्स्ट टाईम काही सणवार असले ना, तर जर स्टॉल लागले तर मी नक्कीच तुम्हाला म्हणजे त्याची शूटिंग करून दाखवेल. एका विशिष्ट वयाच्या टप्प्यावरती आल्यावर ना आपल्याला देवाकडे ना म्हणजे काही तक्रारी पण नसतात. जेव्हा अगदी खूप आपलं विद्यार्थी वय असतं किंवा लग्न झालेलं असतं, त्यावेळेस आपल्या खूप अशा अपेक्षा असतात देवाकडे, की देवा मला हे दे, मला ते दे, मला असं कर, मला तसं कर. पण ना एकदा वयाची 35शी ओलांडली की आपल्या मनाला, आपल्या बुद्धीत ना स्थिरता येते आणि ती स्थिरता आपल्याला बरंच काही शिकवून जात असते. आपल्या अपेक्षा कमी झालेल्या असतात, जे असतं त्याबद्दल आपल्यात कृतज्ञता असते आणि आपण ती व्यक्तही करत असतो. तक्रारी कमी करण्याची वृत्ती तयार झालेली असते आणि आपण इतरांना समजून घेत असतो. नाही झालं तर आपण सोडूनही देत असतो त्या गोष्टी आणि त्यामुळे ना एक वेगळीच आपली पर्सनॅलिटी तयार होते आणि आपल्याला या अगदी 40शी जवळ आल्यानंतर किंवा 40शी पार केल्यानंतर ना हे वाटतं की आपलं आरोग्य चांगलं राहावं, हीच सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आणि खरंच आपणच जर चांगले असलो ना तर आपल्याला काहीही म्हणजे इतर गोष्टींची गरज पडत नाही. जे आहे त्यात आपण समाधान मानायला शिकतो. पण आरोग्य जर बिघडलं ना तर ते परत मिळवता येत नाही, कारण की ना वेळ निघून गेलेली असते. म्हणून स्वतःची काळजी आपण नक्कीच घ्यायला हवी, सगळ्यांना जपता जपता. नंतर ना संध्याकाळी ना मी मोदक मागवलेले होते. आमच्याच बिल्डिंगमधल्या काकू आहेत, त्या सुंदर असे मोदक बनवतात. 30 रुपये एक मोदकचे असतात, तर ते मी घेतलेले होते. पण मी संध्याकाळी परत देवांची शूटिंग नाही केली, कारण की तुम्ही सुरुवातीपासूनच देवघरच बघत होतात. मग तुम्हालाही म्हणजे कंटाळा नाही येणार देव बघण्याचा, पण असं वाटू शकतं तेच तेच काय दाखवते. नंतर ना मी म्हणजे मोदक तर ॲड केले संध्याकाळचे, पण नंतर देवपूजा झाल्यानंतर ना मेथीचे पराठे करून घ्यायचे होते आणि गाजर आणलेले होते बाजारातून, त्यांचाही गाजराचा थोडासा हलवा करून घ्यायचा होता. मेथीची भाजी निवडून ना मी कढईमध्ये पाण्यामध्ये अशी अर्धा तास भिजवून ठेवलेली होती. थोडी कोथिंबीर, की जेणेकरून जीही माती लागलेली असते ना ती तळाशी जाऊन बसते आणि मस्त मेथी अशी छान स्वच्छ होऊन जाते. स्वयंपाक कसा करायचा, त्यातल्या वस्तू कशा जपायच्या किंवा स्वच्छता कशी करायची, हे आपल्याला कुठल्याही शाळेत शिकवत नाहीत ना. किती भारी ना, की आई, सासूबाई, आपल्या मावशी, मामी किंवा आपल्या आजूबाजू असणाऱ्या स्त्रिया यांचं आपण किती म्हणजे निरीक्षण करतो आणि त्यातूनच या गोष्टी शिकून घेत असतो. गाजरचा हलवा झाला होता, मुलींना आधी देऊन टाकला तो खायला. छान झाला होता, कमी केला म्हणून अधिक चांगला झाला होता. आणि नंतर ना पराठे करून घेतलेले. मला बऱ्यापैकी वेळ लागलेला होता, कारण की सकाळी बाहेर गेलेली आणि नंतर देवपूजा वगैरे हे सगळं. आणि देवपूजेनंतर ना असं देवपूजा केली तर एवढं काही पसारा वगैरे होत नाही, पण ज्यावेळेस शूटिंग करतो ना बरीचशी भांडी बाहेर येतात आणि मग ती स्वच्छ करण्यात बराच वेळ चालला जातो. नंतर पराठे वगैरे केले आणि संध्याकाळी ना मला घ्यायचं होतं श्रग. त्यासाठी ना आमच्या इथे तिबेटियन मार्केट आहे, तिथे गेलेलो. पण ना आता थंडी संपण्यात आलेली आहे, तर शुकशुकाट होता मार्केटमध्ये आणि एवढे काही म्हणजे नव्हते श्रग. हे 2 जे आहेत यांचं नाव नाही माहिती मला, पण छान होतं. हे ग्रीन कलरचं श्रग मला आवडलं होतं. 700 ते 800 रुपयाचं काहीतरी असंच होतं. पण ना ते स्वेटरसारखं होतं आणि आता ऊन थोडं वाढेल तर त्यावेळेस गरम होईल आणि मला ना लाईट वेटेड असं श्रग पाहिजे होतं. तर त्यामुळे काही नाही, फक्त आम्ही मार्केटमध्ये छान छान टोप्या, छान छान स्वेटर्स बघण्याचा आनंद घेतला. संध्याकाळी ना मुलींना भूक लागलेली, मग काय बनवायचा हा विचार सुरू होता. तर पास्ता बनवलेला मी मागवलेला आहे दिसानोचा ड्युरम गव्हाचा पेनी पास्ता. तर हा 100% गव्हाचा आहे, यात अजिबात मैदा नाही आणि हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. आरोग्यदायी स्नॅक्स आहे आणि अगदी मस्त छान आहे. 0 कोलेस्ट्रॉल, ट्रान्स फॅट फ्री आहे. त्यात कुठलाही कृत्रिम रंग नाही किंवा फ्लेवर नाही आहे. मग त्यामुळे ना हा 100% शाकाहारी पण आहे. याला परफेक्ट आकार आहे आणि याच्या साईजमुळे ना त्याच्यात सॉस अगदी छान आतपर्यंत जातं आणि छान चव लागते. आणि बघू शकता तुम्ही, छान असं पाण्यात उकळायला टाकला मी तो. 10 मिनटं उकळला, थोडं तेल मीठ टाकलं आणि त्याचे इझिली तुकडे होतात.
माझ्याकडे ना 3 प्रकारच्या शिमला मिरची होती. नसेल ना तरी पण आपण गाजर, वाटाणे, नंतर शिमला मिरची ग्रीन असेल, कांदे अगदी छान चिरून घेतले, आलं लसूणचे काप केले बारीक आणि हे फोडणीमध्ये सगळं टाकून दिलेलं आहे. पास्त्यासोबत ह्या भाज्याही मुलांच्या पोटात जातात आणि थोडंसं तेल टाकून ना त्या वाफवून घेतलेल्या आहेत. भाज्या वाफल्यानंतर पेरी पेरी मसाला, सॉस, नंतर थोडंसं बटर हे ॲड केलं आणि नंतर ना पास्ता ॲड केला आणि आवडीनुसार चिली फ्लेक्स आणि ऑर्गेनो ॲड केलं, थोडं चवीनुसार मीठ टाकलं, परत थोडा पास्ता मसाला टाकला आणि छान असा पास्ता मस्तच तयार झाला. चला परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत.